हॅलो ॲस्पिरंट्स, आज झालेला IBPS RRB क्लेरिकलची प्रिलिम्सचा पेपर फर्स्ट डे ऑल शिफ्ट्स फायनली डन झालेला आहे. सर्वांना पेपर छान गेलेला आहे. तरी आज आपण मेमरी बेस्ड पेपर घेऊन आलेलो आहोत. RRB क्लेरिकलच्या प्रिलिम्सचा 6th डेट मिक्स शिफ्ट्स. ओके, ज्या कोणाचा पेपर 7, 13, 14 ला आहे त्यांनी कंपल्सरी हा व्हिडिओ नक्की बघून जायचा आहे. हे सर्व पझल सॉल्व्ह करून जायचे, जेणेकरून त्यांचा पेपरही चांगला जाईल, त्यांचे अटेम्प्ट चांगले होण्यात मदत होईल. चलो, आता आपण सुरू करूया. रिझनिंगचा सेक्शनल पेपर आहे हा मेमरी बेस्ड पेपर 6 डिसेंबरचा. सो फर्स्ट पझल आलेलं होतं, आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. First puzzle, okay? 6 persons A, B, C, D, E, F were born on 2 different dates, 7th and 24th of March, April, May. काय सांगितलेले आहे? 6 persons. 6 persons त्यांचा जन्म झालेला आहे 7th आणि 24th डेटला, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये. तर आपण काय करणार? पहिले पझलचा चार्ट ड्रॉ करून घेणार. 6 पर्सन आहे, डेट्स काय आहे? 7th ऑफ मार्च, 24th ऑफ मार्च, त्यानंतर 7th ऑफ एप्रिल, 24th ऑफ एप्रिल, त्यानंतर 7th ऑफ मे, त्यानंतर 24th ऑफ मे. ओके, एवढं लक्षात आले विद्यार्थ्यांना? गॉट इट? हा चार्ट कसा ड्रॉ केला आपण? पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. मार्च, एप्रिल, मे असा जेव्हा पण पझल येईल, अशा डेट्स येतील, आपल्याला महिने क्रमानुसार नोट करायचे अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स. पहिला मार्च येणार, मग एप्रिल येणार, मग मे येणार. हे सगळे त्यांचे डेट्स झाले. 6 पर्सनची अरेंजमेंट झाली. त्यांचे बॉर्न इयर आपल्याला काढायचे आहे, बॉर्न डेट नुसार. ओके, त्यांची सिक्वेन्स काढायची आहे आपल्याला. ओके, तर मार्च मध्ये किती दिवस असतात? 31 डेज. एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30 डेज. आणि मे मध्ये किती दिवस असतात? 31 डेज. ओके, असं शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचं. आणि आपण आता पझलला सुरुवात करू. बी वॉज बॉर्न इमिडिएटली आफ्टर ए. बी वॉज बॉर्न इमिडिएटली आफ्टर ए. ओके, हा आपला पहिला स्टेटमेंट सांगतो. पण हे इथे 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 नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट मार्क करता येईल का? नाही मार्क करता येणार. लगेच आपल्याला नेक्स्ट सेंटेन्सला शिफ्ट करायचं. सी वॉज बॉर्न ऑन 7th ऑफ एप्रिल. इथे आपण मार्क करू शकतो का? येस, डेफिनेटली. सी वॉज बॉर्न ऑन 7th ऑफ एप्रिल. ओके, त्यानंतर 1 पर्सन वॉज बॉर्न बिटवीन ए अँड ई. ए आणि ई च्या मध्ये एक पर्सन बॉर्न झालेला आहे असं सांगतोय. पण आपल्याला मार्क करता येईल की? इथे नाही मार्क करता येणार. completely switching on next sentence. 2 person were born between C and F. C आणि F च्या मध्ये 2 person were born between C and F. हे आपल्याला मार्किंग स्ट्रक्चर करता येईल. आता याच्यात दोन पॉसिबिलिटीज आहे. B was born immediately after A, म्हणजे A आणि B इथे असू शकतात. ओके, किंवा A आणि B इथे असू शकतात. गॉट इट? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? ओके, देन नेक्स्ट. 1 पर्सन वर बॉर्न बिटवीन ए अँड ई. ए आणि ई च्या मध्ये 1 पर्सन. ए अँड ई च्या मध्ये 1 पर्सन पॉसिबल आहे का? नाही. पॉसिबिलिटी टू इमिजिएटली गेट कॅन्सल. वी विल गेट आन्सर फ्रॉम पॉसिबिलिटी 1. ए बी सी डी ई एफ हा आहे फायनल सिक्वेन्स. सिंपल पझल आहे. ओके, सर्वांनी बघितलेलं आहे. तर आपण पटकन नेक्स्ट पझलला शिफ्ट करूया. नेक्स्ट पझल आहे सिटिंग बेस पझल. ओके, काय सांगितलं? 8 पर्सन सिट अराउंड अ स्क्वेअर टेबल. 4 of them sitting at corner face inside, 4 of them sitting at middle face outside. आपल्याला काय करून घ्यायचं? पटकन 2 स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचे. 2 स्क्वेअर का सर? बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं 2 स्क्वेअर का? 2 स्क्वेअर काय? कारण इफ पॉसिबिलिटी असू शकते
की याच्यात डबल पॉसिबिलिटी घेऊन आपल्याला आन्सर भेटेल. सिंगल भेटले तर वेल अँड गुड. ओके, आता यांनी काय सांगितलंय आपल्याला, 4 sit at middle of the side, 4 sit at corner of the table. ओके, 4 sitting at corner face inside, कॉर्नर वाले आतमध्ये, कॉर्नर वाले आतमध्ये. ओके, अँड सिट इन मिडल फेस आउटसाइड, जे मिडल आहे दे आर कम्प्लिटली फेसिंग आउटसाइड. ओके, लेट्स स्टार्ट. C sit second to the right of H. H च्या C sit second to the right of H. H च्या C sit second to the right of H. दोन पॉसिबिलिटीज घेतल्या. Okay, F sitting at corner, F sitting at middle. Okay, let's start. 3 persons sit between A and C. C 1 2 3 A. C 1 2 3 A. Okay, D sits immediate right of A. D sits immediate right of A. D sits immediate right of A. But does not sit at corner. But does not sit at corner. इथे कॉर्नरला D आला का? Yes, this will not follow. Okay, ही पॉसिबिलिटी कॅन्सल झाली. F is not immediate neighbor. F is not A's immediate neighbor. F इथे येईल का? नाही येणार. ओके, G sits second to the left of D. D च्या second to the left ला G आहे. 2 persons sit between G and B. G and B च्या मध्ये 2 पर्सन आहे. F इथे नाही तर F इथे येणार. रिमेनिंग कोण आहे? A B C D E ही आहे आपली परफेक्ट अरेंजमेंट. 5 क्वेश्चन्स याच्यावर विचारलेले आहे. 5 मार्क्स. व्हेरी सिंपल. ओके, आता आपण नेक्स्ट पझल कडे मूव्ह करूया. हाईटच्या कंपॅरिझन वर पझल आलेला आहे. 6 पर्सन्स आहे. डिफरंट हाईट दिलेली आहे आपल्याला सेंटीमीटर मध्ये. 3 to 4 क्वेश्चन्स आहे. व्हेरी व्हेरी इझी. ओके, एक बेसिक सिनेरियो बघून घेऊ आपण. 6 पर्सन A B C D E F have different height. F is taller than C. काय सांगितलंय? F is taller than C. मी साइडला मार्क करून घेतो. ओके, but shorter than D. F is taller than C but shorter than D. Okay, height of second tallest person is 181. हा आहे फर्स्ट टॉलेस्ट, सेकंड टॉलेस्ट, थर्ड टॉलेस्ट, फोर्थ टॉलेस्ट, फिफ्थ टॉलेस्ट आणि सिक्स्थ टॉलेस्ट. हा आपण चार्ट जर बनवून घेतला तर दिस विल बी व्हेरी मच सिंपल. आपल्याला हे खूप सोपं जाणार. काय सांगितलं? हाईट ऑफ सेकंड टॉलेस्ट पर्सन इज 181 आणि इकडे काय दिलेलं आहे? थर्ड शॉर्टर पर्सन इज 174. 1 2 3 174. ओके, आता आपण इकडे शिफ्ट होऊया. E is shorter than D. E is shorter than D. E इथे येऊ शकतो, E इथे येऊ शकतो, E इथे येऊ शकतो. ओके, E is shorter than D but taller than A. E जिथे कुठे असेल A च्या खाली असणार. B is taller than D. B is taller than D. E is taller than C but shorter than F. E is taller than C but shorter than F म्हणजे ही पॉसिबिलिटी कट झाली, ही पॉसिबिलिटी कट झाली. गॉट इट? 1 2 3 4 5 6. 6 पर्सनचे आपल्याला हे आलेले आहे. 1 इज B, मग D, मग F, नंतर E, नंतर C आणि A. सिंगल पॉसिबिलिटी मध्ये आन्सर आलेला आहे. 6 पर्सनचे डिफरंट हाईट दिलेले आहे. F इज टॉलर देन C आहे का? F इज टॉलर देन C, येस. बट शॉर्टर देन D, बट शॉर्टर देन D, करेक्ट. हाईट ऑफ सेकंड टॉलेस्ट पर्सन इज 181, करेक्ट. थर्ड शॉर्टेस्ट पर्सन इज 174, करेक्ट. त्यानंतर E इज शॉर्टर देन D, E शॉर्टर देन D आहे का? येस. बट टॉलर देन A, E इज टॉलर देन A आहे, येस. B is taller than D. B taller than D आहे, yes. E is taller than C. E is taller than C, yes आहे. But shorter than F. Shorter than F.
येस, थर्ड शॉर्टेस्ट पर्सन इज एक्झॅक्टली ह्याच टाइप ऑफ क्वेश्चन येत आहे. सो सर्वांनी नोट्स मध्ये आपला हा क्वेश्चन नोट करायचा आहे, हे सॉल्व करून बघायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. उद्याच्या पेपर मध्ये ऍटलिस्ट 3 to 4 क्वेश्चन्स आपल्याला यात बघायला भेटणार आहे. ओके, आता आपण मिसलिनियस टॉपिक कडे मूव्ह करूया. 3 सेट ऑफ पझल्स आपण सॉल्व केलेले आहे आतापर्यंत. आपल्या सर्वांचा फेवरेट टॉपिक इनइक्वालिटीज. 3 to 4 क्वेश्चन्स आज आपल्याला बघायला मिळाले इनइक्वालिटीज मधून. आता आपण फर्स्ट क्वेश्चनला जाऊ. फर्स्ट क्वेश्चनला जाताना आपण बघू आपल्याला ट्रॅव्हल कुठून करायचंय, W2H. W2H ट्रॅव्हल करायचंय. ओके, इथे W इथे H आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. ओके, W स्मॉलर H, स्मॉल ग्रेटर इक्वल, ऑपोजिट साइनच्या हे आलेले आहे. ओके, तर आपण जाऊ शकतो का, नाही. तर फर्स्ट ऑप्शन इनकरेक्ट. J2K जायचं आहे आपल्याला, रिव्हर्स ऑर्डर मध्ये जायचं आहे. ओके, सगळ्यांची एकच डायरेक्शन आहे, डायरेक्शन उलटी होईल. J स्मॉल K हे फायनल आन्सर येईल. J स्मॉलर इक्वल आलेला आहे. ओके, इथे फर्स्ट आन्सर काय येईल तर नायदर 1 nor 2 follows. ओके, आलं लक्षात. इनइक्वालिटीज पहिलं नायदर नॉर ऑप्शन. ओके, सेकंड X2Y ट्रॅव्हल करायचं आपल्याला. इथे X आहे, इथे Y आहे, फॉरवर्ड डिरेक्शन आहे. त्यानंतर X2Y ट्रॅव्हल करताना सेम डायरेक्शन मध्ये आहे का सगळे सिम्बॉल्स, येस आहे. तर याच्यामुळे एक्झॅक्टली ट्रू येईल. S इज ग्रेटर इक्वल Y. आता आपल्याला C2P ट्रॅव्हल करायचं आहे. C2P रिव्हर्स डायरेक्शन मध्ये सेम आहे, ग्रेटर सिम्बॉल आहे. C ग्रेटर P येणार. ऍब्सोल्युटली करेक्ट. बोथ 1 and 2 follows. सी विदिन काही सेकंड्स मध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. एवढे सिंपल क्वेश्चन्स आहेत. F2D ट्रॅव्हल करायचंय. F2D रिव्हर्स डायरेक्शन. सो सिंपल. F इज इक्वल टू D म्हणजे D इज इक्वल टू F. दॅट्स इट. पहिले एकदम डेफिनेटली ट्रू. B2D ट्रॅव्हल करायचं. B2D, अरे ऑपोजिट सिम्बॉल आले, डज नॉट फॉलो. याचा आन्सर काय, ओनली 1 फॉलोज. ओके, याचा आन्सर येईल ओनली 1 follows. ओके, हे इनइक्वालिटीजचे सेट आहे. आता आपण सिलॉगिझमचे सेट्स बघूया. ओके, इनइक्वालिटीज फार सिंपल आलेला आहे. सिलॉगिझमचा टॉपिक आहे स्टेटमेंट ओनली अ फ्यू कार्स आर ब्ल्यू. हे आहे कार्स, हे आहे ब्ल्यू. ओनली अ फ्यू कार्स आर ब्ल्यू. सम ब्ल्यू आर फास्ट, सम ब्ल्यू आर fast. Conclusion काय, some car being fast is a possibility. Some car being fast is a possibility. Yes, direct relation नाही आहे, possibility ला true होणार. Some fast is not blue. Some fast is not blue असं म्हणू शकतो का आपण, नाही. Some fast is blue हे म्हणू शकतो, पण आयदर पार्ट ऑफ फास्ट हा ब्ल्यू आहे की नाही हे आपल्याला डेफिनेटली माहित नाही. सो वी कांट से दॅट सम फास्ट इज नॉट ब्ल्यू. ओके, आता सेकंड, सम रोजेस आर रेड. सम रोजेस आर रेड. ऑल रेड आर फ्रेश. ऑल रेड आर फ्रेश. ओनली अ फ्यू फ्रेश इज ड्राय. ओनली अ फ्यू फ्रेश इज ड्राय. नो रेड इज ड्राय. नो रेड इज ड्राय असं म्हणू शकतो का आपण, नाही. डायरेक्ट रिलेशन नाही, आपण काहीच म्हणू शकत नाही. नो रोज बीइंग ड्राय इज अ पॉसिबिलिटी. नो रोज बीइंग ड्राय इज अ पॉसिबिलिटी हे आपण म्हणू शकतो का, कारण डायरेक्ट रिलेशन नाही आहे. सो स्टेटमेंट 1 चा कंक्लुजन इज ओनली 1 फॉलोज. स्टेटमेंट 2 चा कंक्लुजन इज ओनली 2 फॉलोज. ओके, अशा प्रकारे इन शॉर्ट आपण एक मेमरी बेस्ड पेपर बघितलेला आहे. अजून काही क्वेश्चन्स पेंडिंग आहे, पण वेळेअभावी मी आता क्लोज करतोय हा सेशन. आपण नेक्स्ट सेशन मध्ये बाकीचे क्वेश्चन्स कव्हर करूया. ओके,
उद्या 13-14 ज्यांचा कोणाचा पेपर आहे त्यांना विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.